नमस्कार, मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. कसे आहात सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे अक्षय तृतीया. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. हिंदू धर्मानुसार अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा हा दिवस मानला जातो. या दिवशी तुम्ही काही वस्तू खरेदी केल्यास निश्चितच त्याचे फळ तुम्हाला अक्षय पुण्य फळ प्राप्त होते आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये भरभराट होताना दिसते. या दिवशी पितृदेवतांची पूजा केली जाते. त्याचबरोबर माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची देखील पूजा केली जाते आणि त्यांच्या शुभ आशीर्वादाने आपल्या घरात कशाचीही कमतरता जाणवत नाही. या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी केली जाते, जसे की गाडी घेतली जाते किंवा नवीन फ्लॅट, नवीन घर. या दिवशी काही कार्य देखील केली जातात. गृहप्रवेश, वास्तुपूजा या दिवशी केली जाते. त्याचबरोबर या मुहूर्तावर सोनं खरेदी करायला खूप महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी ज्यांना शक्य असेल त्यांनी सोनं चांदी अवश्य खरेदी करावे. थोडे का होईना नक्कीच खरेदी करावे, कारण या दिवशी केलेली खरेदी ही कायम टिकून राहते, त्याचा कधी क्षय होत नाही आणि नेहमी भरभराट होत राहते. ते सोनं मोडण्याची वेळ येत नाही असे देखील सांगण्यात आलेले आहे. मग ज्यांना शक्य आहे त्यांनी खरेदी करावेच. या दिवशी लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. त्यासोबतच या दिवशी पितृदेवतांची पूजा करण्याला देखील खूप महत्त्व आहे आणि दान देखील करावेच, कारण दानाला खूप महत्त्व आहे. गोरगरिबांना, गरजूंना अन्नदान करावे, कपडे दान करावे किंवा कोणत्या ना कोणत्या रूपाने तुम्ही या दिवशी दान करावे. या दिवशी पशुपक्ष्यांना खाऊ घालणे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते, म्हणून दान हे करावे. आणि या दिवशी असे काम केल्यास आपल्याला त्याचे अधिक पटीने पुण्यफळ प्राप्त होते. या दिवशी उच्च राशीमध्ये काही ग्रह असल्यामुळे तुम्ही काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील करू शकता. मी आज तुम्हाला या दिवशी एक सोपे आणि प्रभावी उपाय असा सांगणार आहे. उद्या अक्षय तृतीयेला गाईला खाऊ घालायची आहे ही एकच वस्तू. अखंड लक्ष्मी नांदेल, सोन्याचे दिवस येतील आणि तुमचे पितृदेवता देखील तृप्त होतील, कारण पितृदेव कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पृथ्वी लोकामध्ये येत असतात. त्यामुळे या दिवशी जर तुम्ही गाईला ही एक वस्तू खाऊ घातल्याने तुम्हाला तुमच्या पितृदेवतांचा आशीर्वाद नक्की प्राप्त होईल आणि तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी संपतील. तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी संपतील, तुमचे सर्व कामं मार्गी लागतील, सर्व संकटे दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक जास्त प्रभाव राहील. त्यामुळे तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. आणि खूप महत्त्वाचे आणि सोपा उपाय आहे. गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात असे सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही गाईला जर ही वस्तू खाऊ घातली तर सर्व देवतांचा आशीर्वाद देखील तुम्हाला मिळेल. सोबतच पितृदेव कोणत्या ना कोणत्या रूपात येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही गाईच्या रूपात जरी ते पितृदेव येत असतील तर त्यांना देखील तुम्ही तृप्त करू शकता आणि त्यामुळे तुम्हाला ते देखील आशीर्वाद देऊन जातील. त्यामुळे ही एक वस्तू खाऊ घाला. ती वस्तू कोणत्या वेळेत खाऊ घालायची आहे, काय करायचे आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. मी आत्ता तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसभर कधीही केला तरी चालतो. दिवसभरातून कधीही एकदा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. सोबतच गाईला ही वस्तू खाऊ घातल्याने तुम्हाला त्याचे पुण्यफळ जास्त पटीने प्राप्त होईल. गाईला लक्ष्मीचं रूप देखील मानलं जातं, त्यामुळे लक्ष्मी देवीचे देखील तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील. गाईचा जन्म हा समुद्र मंथनातून झालेला असल्यामुळे गाईला सुख समृद्धीचे प्रतीक देखील म्हटले जाते. गाईला विश्वाची माता देखील मानले जाते आणि गाईच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवता निवास करत असतात. गाय ही 11 रुद्रांची आई, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे, अमृतरूपी दूध देणारी कामधेनू आहे. गोसेवेने आपल्याला स्वर्गप्राप्ती होते असे सांगण्यात आलेले आहे. गाय ही सर्व मनोकामना पूर्ण करणारी आहे. गायीचे स्थान जे आहे सर्व देवांपेक्षा वरचे स्थान आहे. जो मनुष्य गायीला स्पर्श करून गायीची प्रदक्षिणा करतो, गायीच्या पायाखालीची धूळ आपल्या मस्तकी लावतो, पृथ्वी प्रदक्षिणाचे किंवा सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते. या दिवशी तुम्ही गायीची पूजा करून गायीला स्पर्श करून नमस्कार केला तर तुम्हाला तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचे पुण्य मिळते. अक्षय तृतीयेला स्नानाला खूप जास्त महत्त्व दिले जाते. या दिवशी अनेक जण पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करतात.
जो व्यक्ती या दिवशी मनोभावे गायीची पूजा करतो आणि तिला पोटभर भोजन खाऊ घालतो, त्याच्यावर संतुष्ट होऊन गाय त्याला अत्यंत दुर्लभ असा महत्त्वाचा आशीर्वाद देतात. तुम्हाला जर घरात सतत पैशाची अडचण असेल, तुमच्या घरामध्ये पैसा येत असेल पण स्थिर राहत नसेल, तर तुम्हाला गायीची पूजा केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होईल. कारण गाय हे लक्ष्मी मातेचेच प्रतीक आहे. घरातील गरिबी दरिद्रता नष्ट होण्यासाठी, तुमच्या मुलांची प्रगती होण्यासाठी, तुमचं नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी, घरात सतत वाद भांडणे होत असतील तर ते दूर करण्यासाठी आणि सर्व अडचणीतून मार्ग मिळण्यासाठी हा उपाय करणे फार महत्त्वाचे आहे. हा उपाय केल्याने पितृदोष दूर होतो. पितृ आपल्याला प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. या दिवशी आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करायची आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर उत्तमच आहे. आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे आपल्याला गंगाजल टाकायचे आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचे आहे. त्यामुळे आपल्या शरीराची पवित्रता राखली जाते आणि त्यानंतर तुम्ही या उपाय करायला सुरुवात करायची आहे. देवघरातील देवी देवतांची पूजा आटोपून झाल्यानंतर तुम्ही हा उपाय तेव्हाच करू शकता किंवा तुम्हाला दिवसभरात कधीही वेळ असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला जेव्हा तुम्ही स्वयंपाक करणार असाल तेव्हा तुम्हाला एक पोळी बनवायची आहे. पहिली आपल्याला पोळी घ्यायची आहे. पोळी किंवा भाकरी जे काही बनवाल ती पहिली घ्यायची आहे, कारण आपण पहिली पोळी ही गाईलाच देत असतो. त्यानंतर त्या पोळीवर तुम्हाला एक गुळाचा खडा आणि थोडीशी चणा डाळ ठेवायची आहे. चणा डाळ म्हणजे हरभरा डाळ. चणा डाळ ठेवण्याआधी ती तुम्हाला भिजवून घ्यायची आहे आणि नंतर ती पोळीवर ठेवायची आहे. एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, हळद कुंकू घ्यायचं आहे आणि ही पोळी आपल्याला घ्यायची आहे. सर्व साहित्य एका ताटामध्ये घ्यायचे आहे आणि हे सर्व घेऊन आपल्याला गाईजवळ जाऊन सर्वप्रथम गाईच्या पायावर पाणी टाकून घ्यायचे आहे. गाईला हळद कुंकू लावायचे आहे आणि त्यानंतर ही पोळी आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे. असे म्हटले जाते की गाईच्या जिभेचा स्पर्श जर आपल्या हाताला झाला तर आपला भाग्योदय होतो. आपल्यावरती कोणते संकट येणार असेल तर ते आधीच दूर होते आणि आपल्या आयुष्यात सुखाची सुरुवात होते. तसे खाऊ घालणे शक्य नसल्यास तुम्ही समोर ताट ठेवले तरी चालेल. त्यानंतर गाईला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर गाईच्या पायाखालची थोडीशी माती घेऊन तुम्हाला तुमच्या कपाळावर लावायची आहे आणि थोडीशी माती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे. ही माती घरी आणल्यानंतर तुम्हाला ही माती तुमच्या घरातील जितक्या रूम आहेत तितक्या रूममध्ये थोडी थोडी करून ठेवायची आहे. जसे की 3 रूम असतील तर 3 रूममध्ये वाटीमध्ये थोडी थोडी माती ठेवायची आहे आणि प्रत्येक वाटीमध्ये तुम्हाला ही माती प्रत्येक रूममध्ये ठेवून द्यायची आहे. संपूर्ण दिवसभर ही माती आपल्याला आपल्या घरात तशीच ठेवायची आहे. जेव्हा अशा प्रकारे माती आपण घरामध्ये आणून ठेवतो तेव्हा आपल्या घरातील वास्तुदोष नष्ट होतो, पितृदोष देखील दूर होतो, दारिद्र्य, इडापिडा, अवलक्ष्मी दूर होते आणि घरामध्ये लक्ष्मीचा वास अखंड राहतो. दुसऱ्या दिवशी ही माती तुम्हाला तुमच्या घराच्या तुळशीच्या कुंडीमध्ये टाकून द्यायची आहे. अशा प्रकारे अगदी सोपा उपाय तुम्हाला अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर करायचा आहे. जर तुमच्या घरी सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. मासिक धर्म असेल तरीही हा उपाय करूच नका. मासिक धर्म असेल तर इतर कोणाकडून हा उपाय तुम्ही करून घेऊ शकता. घरामध्ये तेवढी पवित्रता राखली जात असेल तर तुम्ही हा उपाय इतरांकडून करून घेऊ शकता. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. धन्यवाद.